ये लो वाघ नदी का खेकड़ा जबरदस्त मिला है, ऐसा पकड़ा और ऐसा थैली में डाल दिया। नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय चिंबोऱ्या पकडायला नदीला, वाघ नदीला। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। आणि मित्रांनो, जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर एक कमेंट आणि लाईक नक्की करा। तर मित्रांनो, हे आहे वाघ नदी, तर बघा। आणि वाघ नदीवर चालू आहे म्हणून चिंबोऱ्या पकडायला। तर 1 तासानंतर आम्ही चिंबोऱ्या पकडायला सुरुवात केली। जसा अंधार पडतो तसा चिंबोऱ्या बाहेर निघतात चरण्यासाठी। तर आपण आता मस्तपैकी मोठ्या चिंबोऱ्या पकडू। आपल्याला एक चिंबोरी भेटलेली आहे, आपली सुरुवात चांगली झालेली आहे मित्रांनो। आणि व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघत राहा, आपल्याला खूप अजून चिंबोऱ्या भेटणार आहेत। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो बघा, आपल्याला परत एक चिंबोरी भेटलेली आहे। तर तसंच आपण पुढे निघालो आम्ही आणि एक दगडामध्ये फसलेली एक चिंबोरी दिसलेली आहे, ही बघा। तर आता हे आपण दगड काढून आणि ती चिंबोरी आपण काढून घेऊया। तर मित्रांनो, परत आपल्याला एक दुसरी पण चिंबोरी भेटलेली आहे, हे बघा। तर ही पण आपण पकडलेली आहे आणि परत एक पुन्हा पकडली दुसरी। आम्ही तर नदीच्या साईडलाच होतो आणि बाबा चिंबोऱ्या पकडत होते। परत आपण एक पुन्हा चिंबोरी पकडलेली आहे मित्रांनो। परत एक आपण चिंबोरी पकडलेले आहेत। अशाच प्रकारे आपण खूप साऱ्या चिंबोऱ्या पकडलेल्या आहेत मित्रांनो। तर खूप मजा येते मित्रांनो चिंबोऱ्या पकडायला। तर बघा मित्रांनो, हे बघा, आपण पुन्हा एक चिंबोरी पकडलेली आहे। तर ही खूप मोठी आहे चिंबोरी। ये लो वाघ नदी का खेकड़ा जबरदस्त मिला है, ऐसा पकड़ा और ऐसा थैली में डाल दिया। थोड्या टायमाने निघालो आम्ही घरी, कारण घरी पोचल्यानंतर काय टोप घेतला आणि टोपामध्ये चिंबोऱ्या ओतल्या मित्रांनो। हे बघा, एवढ्या आम्ही चिंबोऱ्या पकडलेल्या आहेत। खूप मोठे आहेत, बाकीच्या खूप लहान आहेत मित्रांनो। या टाईमला तर आपल्याला जास्त भेटलेलं नाही, नेक्स्ट टाईम आपण याच्यापेक्षा जास्त पकडण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, आता हे मस्त चिंबोऱ्या आपण साफ करू आणि चुलीवरती चिंबोरी जसं मस्तपैकी बनवू, चुलीवरती गावठी पद्धतीने। मग काय घेतले आम्ही सुरुवात चिंबोऱ्या साफ करायला, कारण की लगेच बनवायची होती भाजी आपल्याला चिंबोरी रस्सा। तर मग काय घेतला लगेच साफ करायला। साफ वगैरे करून झाल्यानंतर आम्ही त्या चुलीवरती बनवणार आहेत मस्तपैकी। मित्रांनो, हा ब्लॉग बनवायला खूप मेहनत लागलेली आहे, कारण की संध्याकाळच्या टायमाला नदीमध्ये तेवढ्या दगडांमध्ये मी हा ब्लॉग शूट केलेला आहे। तर मित्रांनो, ब्लॉग बनवायला खूप मेहनत लागलेली आहे। तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा मला पण। तर आपल्या चिंबोऱ्या मोडून वगैरे झालेल्या आहेत। तर आता त्या चिंबोऱ्या आपण साफ करून जसं आम्ही बनवतोय तसं तुम्ही पण बनवा मित्रांनो। आता पटापट बनवू मस्तपैकी। तर आम्ही स्पीडमध्ये एकदम बनवला आणि मी निघालो आता चुलीजवळ घेऊन चिंबोऱ्या। तर आई बनवत होती, तर मी आईकडे दिले चिंबोऱ्या वगैरे आणि मग काय चुलीवर घेतला मसाला वगैरे टाकायला। मस्तपैकी तेलामध्ये मसाले वगैरे चांगल्यापैकी हलवून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये चिंबोऱ्या टाकायच्या। तर चिंबोऱ्या पण आम्ही टाकलेल्या आहेत आता मस्तपैकी। मित्रांनो, चुलीवरचं ज्या चिंबोऱ्या बनतात ना, खूप एक नंबर। तुम्ही पण एकदा ट्राय करा मित्रांनो, खूप मस्तपैकी अशा लागतात चिंबोरी रस्सा। तर तुम्ही पण बनवा, खूप मस्तपैकी लागतात आणि ट्राय नक्की करा। तर आपलं बनवून तर झालेलं आहे, आता याला अर्धा तास लागेल पूर्ण शिजण्यासाठी, पूर्ण रेडी होण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागेल आणि अर्ध्या तासानंतर आपला चिंबोरी रस्सा रेडी होईल। तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही बनवू शकता मित्रांनो। जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला पण चांगल्या प्रकारे सपोर्ट करा मित्रांनो। तर मित्रांनो, अर्ध्या तासानंतर आपल्याला रेसिपी आपली रेडी झालेली आहे चिंबोरी रस्सा। तर बघू शकता तुम्ही, खूप मस्तपैकी असे झालेले आहे अर्ध्या तासानंतर। तुम्ही पण ट्राय करा। तर तुम्ही बघू शकता, खूप मस्त असा आपला चिंबोरी रस्सा झालेला आहे। तर भेटूया आपण मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये।